हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. मकर संक्रांतीच्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सणतिवार आला म्हणजे आमच्या गावात मस्त चालते सडी सारवण. हे पा सकाळीच मस्त सडी सारवण केलं आणि रांगोळी काही टाकली नाही अजून, कारण की रांगोळी टाकली की आमच्या बाया सगळ्या मोडून टाकतात आणि सगळ्या धिंगाणा करून टाकतात. त्यासाठी रांगोळी काही काढली नाही आहे. रांगोळी चालते लय स्पेशल, पण सगळे आता रोडच झाले तर रांगोळी कुठे टाका हे समजत नाही. फक्त एवढं आमच्या दारात आहे मस्त शेणाचं सर्व्याचं, आणि आमची आई बसली मस्त आणि सोने पे सुहागा. आज आहे बुधवार आणि बुधवारची आली, आज आहे बुधवार आणि बुधवारचा आला बाजार, आणि बाजारात आला ऊस जो आईला लय आवडते. आणि आई बसली आमची ऊनच मस्त. एखादी गोष्ट लांबली की लांबतच राहते. आज जरासा उशीर झाला उठायला, कामही जास्त होते. आता मग स्वयंपाक होते की नाही काय माहिती. दादा बसले जेवण करायला लवकर. भाजी शिजू राहिली, भाजी टाकली मी. असं तर सकाळीच भरते मला नान पोळ्या टाकायचा, पण आज जरासा उशीर झाला, काम होते लय. तर आई तो बोक्या पाय केवढा आला, पिला पकडीन तो. लय मोठा आहे तो पिला येऊन घरातून हकालून दे फक्त बाहेर. चला मग घेतो स्वयंपाक करून. आणि आज आईले भाकर टाकायचे. रात्रीचं वांग उरलं ते पिठाचं बाहेरच ठेवतो आता. आज काय दूध भरलं तिले, तर आज खायचे तिले वांग्याची भाकर. रात्रीचं उरलेलं आहे ते भाकरच टाक म्हणते मला. बकरा सोळ्याले आज होतात की नाही काय जण. आज दादा लय लवकर बसले जेवण करायला. लवकर नाही म्हणजे तेवढा टाइमच झाला. ढगाळ वातावरण आहे तर टाइम समजून नाही राहिला. आज म्हटलं अशा पोळ्या टाकतो तेलाच्या, पण नाही, घाई गडबडीत टाका लागत आता जाळ्याच पोळ्या. कारण पिलं जायच्या पहिले पिलं पाजून घ्या लागत, नाही तर मग दिवसभर कल्ला करतात ते. त्याला पाहून आपला जीव कदरते. आता टाकतो वांग्याची भाकर. भाकरी दिसून नाही राहिल्या तर म्हणजे पोळ्या, हे पोळ्या आणल्या करून अशाच ठेवल्या गॅसवर. आणि आता परवा लागते आमच्या आईचा लाड. घरात शांतता ठेवायची असेल तर आईचा लाड पुरवा. वांग टाकलं पहिले प्लेटीत. हे वांग मस्त चुरून घ्यायचं. यातले देठ विठ सगळे काढून टाकायचे. आता याची केवढी भाकर होते आणि केवढीक नाही मलाही माहित नाही. आणि आता सगळं वांग घेतलं मी प्लेटीत चुऱ्याले. यातले काढू राहिली देठ. याच्यात तर लय जास्त पीठ मावी. मीठ टाकतो जरासं, नाही तर खारट असाल तिकूनच वॉर्निंग आली पहिलेच. आता पीठ वांग्यानं हातही भरवले ना, आता पीठ कसं काढावं. नाही तर चायनी भरते. कोंड्याचंही घेतो. वांग चुरून झाल्यावर याच्यात गव्हाचं पीठ, आणि पीठ घ्यायचं मस्त चुरून. लय मोठी नाही होत, लय मस्त होते, आबीतच होते. मला वाटलं वांग्याची भाजी आणि पीठ लय मोठी भाकर करणार आहे रंबका. पीठ टाकून टाकून घ्यायचं मस्त. आपल्याला भाकरीला उंडा झाला पाहिजे असा उंडा करून घ्यायचा याचा. पण उंडा झाला तयार. आता घेतो जरासं पाणी, म्हणजे हाताला चिपकणार नाही. अशी वांग्याची टाकून, भले वांग्याची भाजी खाणार नाही, वांग्याची भाजी केली की ती दुसरी भाजी करायला लागते. आणि नाही केली तर मग खातच नाही. वांग्याची भाकर लय आवडीला खाते. मस्त असा चिकट उंडा झाला. आता घेतो याची भाकर थापून.
भाकर थापायसाठी लागणार आहे आपल्याला पीठ. चिरू राहिली पण इकून तिकून, पण लय ही पद्धतनं टाकली हे भाकर. आता मी जराशे काटा कुठं तर चोरतीनच, जराशे काटा कुठं तर चिरतीनच, कारण त्याच्यात आहे भाजी. एक काटा कुठं घेतो आता, असे दाबून दिसले नाही पाहिजे तिथे. ओके, थांबा ना आता, एवढी भाकर शकू द्या. चला मग आवरा लागते पसारा. आता मी भाकर शकतो, भाकर भाजतो मस्त गॅसवर आणि चुलीत शेकून आणतो. कारण दादाचा आवाज आला, चला पिलायले पाजा आणि पिलायले पाजा आणि बकऱ्याले पाणी पाजा. लागल्यास तर बकऱ्या काही पाणी पित नाही, फिरवा लागते त्याच्या पुढे 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 पुढे. जास्त अर्धा पसारा घरात राहिला आणि बाकीचा पसारा तर बाहेरच आहे. भाकर भुरायली मस्त गॅसवर, कमी गॅसवर ठेवली आता ते. आणि दादाची तयारी झाली सगळी. आणि मी बी पसारा आणण्याचा ठेवला आणि पिलं पाजून घेतले. मग पहिली दादाची लट केलाय पाण्याची शिशी भरून. तर इकडे आमचा कुपोषित बालक पिऊ राहिला दूध. त्याला दुधाशिवाय तर दुसरं काही सुचतच नाही. ही लाईने पिला चंटाई त्यानं अगोदरच पिऊन घेतलं. आता काही सोळा लागतात का बकऱ्या? कोंडा यायले कोंडा लागते घरात, नाही तर पैतात हे मायच्या मांग तुरू तुरू. हे शेंगा खा रे तुम्ही येते. चल ये रे डोंबड्या. डोंबड्या तर नाहीस, तुला आलायस का रे? नाही, दरवाजा लागून नाही राहिला. दादाच्या सोडणं चालल्या बकऱ्या. आता गेल्या सगळ्या बकऱ्या. आता पिलं पाहिजे. तुम्ही काय करतात ते? काय झालं आहे रे? तेव्हा कसे पैतात बाहेर. दरवाजा उघडला की आले बाहेर. गेली तुमची मम्मी. आई गेट लावून घे, घरात येशील ना. आणि मी घेतो आता भाकर शेकून मस्त. भाकर राहिली होती शेक्याची, आईची वांग्याची भाकर. चुली शेकू का हो? बाई चुली तर शेका लागेन आता. पाण्याला तर अंधन आला, ठेवला आता उतरून. शेकून घेतो आता मस्त भाकर चुलीत. सगळा गाठा पडला घरात. हे पा, चारा असला की दादा चारा मांडल्याशिवाय राहतच नाही. सारा दांगडो करून टाकतात. आणि आमच्या आईचं बसलं कंबळलं, आलं गवून बसता बसता. आता टाकते आग मस्त उन्हात. सावली तर अजून काही आली नाही. आणि म्या भाकर ठेवून दिली चुलीत, कारण की इस्त जरासा थंड आहे आणि ते काही जळत नाही. मस्त अशी झाली आपली भाकर. हे जैकी दिसून राहील तुम्हाला, पण हे जैकी नाही. मस्त असा लाल कलर आला इकडून बी, समोरून बी, बाहेरून बी. चला आता मग करतो मी घराची सगळी झाडझूड. घरदार सगळं चकाचक. जीवाच्या मांग की मी आली की चिड्या पैतात. मी पैतच येतो. घरातला पसारा, घरातला स्वयंपाकही करणं पडला आणि बकऱ्या सोडणं पडल्या. कारण आज झालं होतं स्वयंपाक करायला उशीर. नाहीतर रोज घरातला पसारा आवरणं होत असते, पण आज नाही झाला. आज दोन्ही कामं एकखट्ट्याच करण्यात आली. घरातला पसारा, स्वयंपाक, बकऱ्या सोडा, पिलं पाजा, पिलं कोंडा. आता सगळ्या बकऱ्या गेल्यावर आणला सगळा पसारा बाहेर भांड्या कुंड्याचा.
आईचेच तर कामं उरकत नाही मला दिवसभर. आज चालू आहे बाप्पा नानोरा धोनरा, आणि आज तर कपड्याची इस्त्री पाहिजे तिने. अजून बैलाचं चारा पाणी राहिलं आणि बाईचं चालू आहे नानोरा. आणि नानोरा करायसाठी आज करा लागते तिच्या कपड्याची प्रेस. नवीनच घालणं आहे आज. नवीन घालत असतात ना आज. घाल. हे काय मला टाइमपास करतो बा तू याच्यात. बैलाला पाणी राहिलं पाहिजेचं माय. माय कामा उरकतच आले आता. जेवण राहिलं फक्त आता. जेवण करतो मी मग. तुम्ही पहा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.